हे हाय व्हॉट्सअप. आज आपण शिकतोय काय की प्रेझेंट टेन्स आणि भाग 3 आहे. याआधी जर आपल्या पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकतो, जाऊन बघा. आता तुम्ही हे बघू शकता, काही इश्यू नाही, तुम्हाला येऊन जाईल. अगदी वेगळ्या मेथडने आपण शिकायचा प्रयत्न करतोय. वेगळी मेथड म्हणजे असं की जी तुम्हाला कुठेही सापडणार नाही, बुकमध्ये नाही, कुठल्याही चॅनलवर नाही, कुठेच नाही भाऊ. ये जो यूनिक मेथड मिलता है खाली इधरच मिलता है. समझ में आया? चलो मेरे दोस्त, हे 4 हेल्पिंग वर्ब जे आहे ते फास्टमध्ये बघून घ्या, लिहून काढा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे आजच्या सेशनच्या हिशोबाने. आणि सांगायचं अजून एक होतं की मी ऑफलाईन लेक्चर घेत होतो तर बरेच जण याला वेअर 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 करत होते. याला वेअर नाही म्हणत बाळा, याला वर म्हणतात. लक्षात ठेवा, ये बेसिक चीजें मेरे दोस्त हमेशा आपको आनी चाहिए. आणि आपल्याकडे नवीन मेथड काय नवीन मेथड आहे आपल्याकडे, तर आपण स्पॉटिंग एररच्या हिशोबाने चाललोय. आणि यार ये कहीं नहीं मिलेगा, इतकं भारी मजा आएगा सीखने में. खाली बघत रहा, देखते जाओ लिखते जाओ. ठीक आहे. ज्याला इंग्लिशचं ई सुद्धा येत नाही ना बाळा, आय नाही ई, तर आहे का यार, टेन्शन म्हटलं. बघा मार्क्स कसे क्रिएट होतील बघू. पहिले क्वेश्चन सॉल्व तर करा. बघा पहिला एक आहे की डब्ल्यूच फॅमिली नंतर हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे, त्यानंतर सब्जेक्ट आलं पाहिजे, त्यानंतर वर्ब आलं पाहिजे, त्यानंतर ऑब्जेक्ट आलं पाहिजे, आणि एक शेवटी काय असतं क्वेश्चन मार्क. आणि शेवटी बाळा जर क्वेश्चन मार्क आलं, काय शेवटी जर काय आलं क्वेश्चन मार्क आलं डब्ल्यूच फॅमिली नंतर, तर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. आणि एखादं वाक्य चालू आहे, रिकाम्या जागा नाही बरं का, रिकाम्या नाही, फिलिंग द ब्लँक्स नाही, रिकाम्या जागा नाही. एखादं वाक्य चालू आहे आणि मध्ये त्यानंतर काय आलं डब्ल्यूच फॅमिली आले आणि सब्जेक्ट आले, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आले, त्यानंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट, आणि शेवटी तर काय फुल स्टॉप. काय आलं? फुल स्टॉप. तर याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. याला काय म्हणतात? रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि याला म्हणतात काय? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. हे फक्त सीडीएस साठी आहे. सीडीएस देत असाल तर, बाकी एक्झामला विचारलं जात नाही. पण बाकी अजून बेस असेल तर आपण प्रोनाउनच्या लेक्चरला, नाउनच्या लेक्चरला बघूया. आता बघा प्रश्न काय, वाय यू डोंट स्लॅश रीड दिस बुक स्लॅश अगेन अँड अगेन क्वेश्चन मार्क स्लॅश नो एरर. बरं, आता याला कसं सॉल्व्ह करणार? अगदी सोपं आहे. बघा हा फॉर्म्युला लागतोय का? डब्ल्यूच फॅमिली आले बाळा, यू काय आहे आपल्याकडे? सब्जेक्ट आहे. यू काय आहे आपल्याकडे? सब्जेक्ट. डोंट काय आहे? हेल्पिंग वर्ब. सर डोंट हेल्पिंग वर्ब आहे. अरे डू डज हे काय असतात बाळा? हे काय हेल्पिंग वर्ब आहे ना. डू काय हेल्पिंग वर्ब आहे ना, पण डोंट हा हेल्पिंग वर्ब आहे. बस. अच्छा, डब्ल्यूच फॅमिली म्हणजे काय? ज्यामध्ये वाय, व्हॉट, वेन, हुम एक्सेट्रा हे वर्ड येतात. हाऊ एक्सेट्रा हे काय असतात? हे काय? हे डब्ल्यूच फॅमिली आहे. ठीक आहे. अच्छा, आता या हिशोबाने बघा ना, आपल्याला डब्ल्यूच फॅमिली स्टार्टिंगला आलेली आहे, बरोबर आहे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेले आहे, बरोबर आहे. शेवटी क्वेश्चन मार्क आहे. मग आता याच्यासाठी काय पाहिजे? आधी हेल्पिंग वर्ब मग सब्जेक्ट. आणि या क्वेश्चन मध्ये काय? आधी सब्जेक्ट आहे मग हेल्पिंग वर्ब आहे. बस. इधर का माल इधर, इधर का माल इधर. कळलं? म्हणजे काय? आता याचं उत्तर काय की वाय ठीक आहे, मी नॉर्मल याच्यामध्ये लिहितो. बरेच जण हे म्हणतील की सर क्या लिख रहे हो. वाय डोंट यू काय ना, वाय डोंट यू रीड दिस बुक अगेन अँड अगेन, शेवटी क्वेश्चन मार्क. आता हे बरोबर आहे. क्लिअर? चलो पुढे बघा. मंगू आस्क्ड हिज मदर. ठीक आहे. मंगू आस्क्ड हिज मदर व्हॉट हॅड शी प्रिपेअर्ड फॉर डिनर. कळलं? काय विचारलंय? फुल स्टॉप आला शेवटी. आता बघा इथं काय, एखादा सेंटेन्स चालू आहे आणि शेवटी मध्ये काय आलं? सर शेवटी नाही, मध्ये काय आलंय? डब्ल्यूच फॅमिली आले. मध्ये काय आलं? डब्ल्यूच फॅमिली आलं. डब्ल्यूच फॅमिली सेंटेन्स थ्रू डब्ल्यूच फॅमिली. बस. आता काय पाहिजे आपल्याला? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब पाहिजे आधी. अच्छा, आता हॅड काय बाळा? हॅड हेल्पिंग वर्ब आहे. हॅड काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि शी काय आहे? सब्जेक्ट आहे. शी काय आहे? सब्जेक्ट आहे. बघ बस, सोपं काम करा. काय? इधर कमाल उधर, इधर कमाल इधर. व्हेरी सिंपल. अशा पद्धतीने ग्रामर शिकायचं आपल्याला. बघा आन्सर काय येणार? व्हॉट शी हॅड प्रिपेअर्ड फॉर डिनर. सोपं. म्हणजे काय येणार? शी हॅड येणार फक्त. शी हॅड. कळलं? काय येणार? व्हॉट शी हॅड प्रिपेअर्ड फॉर डिनर. फुल स्टॉप. आलं? इतकं हे सोपं आहे. फास्ट मध्ये नोट करा, लगेच आपण पुढे जाऊया. स्क्रीनशॉट घ्या. झालं असेल स्क्रीनशॉट घेऊन नंतर नोट करायचं हा तुम्हाला. हे पुढे बघा. पेन, अरे हा पेन तो निकाल दिया मैंने. आओ मेरे दोस्त. बघा काय म्हटलंय? द ओल्ड मॅन आस्क्ड. काय म्हटलंय? The old man asked the little boy. The old man asked the little boy where was the post office? No error. एखादं वाक्य सुरू आहे
त्या ओल्ड माणसाने विचारले त्या लहान मुलाला काय, अच्छा हे बघा तुम्हाला इंग्लिश चालू आहे, ग्रामर चालू आहे राईट, आणि तुम्हाला मिनिंग जरी कळत नसेल तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, माझी गॅरंटी मी देतो, ही गॅरंटी मी देतो तुम्हाला. आय ओल्ड मॅन आस्क्ड द लिटिल बॉय वेअर वॉज द पोस्ट ऑफिस. त्या ओल्ड माणसाने विचारले त्या लहान मुलाला की पोस्ट ऑफिस कुठे, असा याचा अर्थ होतोय. पण आता याला कसं ग्रामॅटिकली बघा ना, द ओल्ड मॅन आस्क्ड, अच्छा इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो, काही इश्यू नाही आपल्याला. आणि मध्ये काय आले, डब्ल्यूएस फॅमिली, मध्ये काय आले, डब्ल्यूएस फॅमिली, बरोबर आहे, डब्ल्यूएस फॅमिली. अच्छा एखादं वाक्य सुरू आहे आणि डब्ल्यूएस फॅमिली आली आहे, मग डब्ल्यूएस फॅमिली आली म्हणजे काय, डब्ल्यूएस फॅमिली आली, डब्ल्यूएस फॅमिली आली, त्यानंतर काय येणार, डब्ल्यूएस फॅमिली नंतर काय येणार, डब्ल्यूएस फॅमिली नंतर काय ते सब्जेक्ट येणार, त्यानंतर काय येणार, हेल्पिंग वर्ब येणार, त्यानंतर हेल्पिंग वर्ब येते राईट, हेल्पिंग वर्ब नंतर वर्ब येणार, वर्ब नंतर काय येणार, ऑब्जेक्ट येणार, आणि शेवटी काय, फुल स्टॉप. बस इथं फुल स्टॉप द्यायचा राहून गेला होता, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा आता आपल्याला हा डब्ल्यूएस फॅमिली भेटला. सब्जेक्ट काय आपल्याकडे, सब्जेक्ट काय, द पोस्ट ऑफिस, हे काय आहे, सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आणि वॉज काय आपल्याकडे, वॉज काय आहे, वॉज हेल्पिंग वर्ब है, वॉज काय हेल्पिंग वर्ब है. म्हणजेच आपल्याला इधर कमाल इधर शिफ्ट करना पडेगा, इधर कमाल इधर. म्हणजे आता आन्सर काय येणार आपलं, द ओल्ड मॅन आस्क्ड द लिटिल बॉय वेअर द पोस्ट ऑफिस वॉज, फुल स्टॉप. किती सोपं आहे. काय येणार, वेअर द पोस्ट ऑफिस, म्हणजे वेअर द पोस्ट ऑफिस, इथे येणार द पोस्ट ऑफिस, शेवटी जाणार वॉच. इतकं हे सोपं आहे. आय होप तुम्हाला कळत असेलच, ठीक आहे. इतकं सोपं ग्रामर अजून कोणीच करून देऊ शकत नाही, नाहीतर तुम्हाला परत ते बेस एकदम शिकावं लागेल. पुढे बघा, आय डोंट नो वेअर डज ही गो अर्ली इन द मॉर्निंग, नो एरर. काय येणार, आता बघा इथं काय आलंय, डब्ल्यूएस फॅमिली, काय वाक्य सुरू डब्ल्यूएस फॅमिली आलंय, ठीक आहे. डब्ल्यूएस फॅमिली नंतर बघा आता इथे काय येणार, डज ही गो येणार नाही, फक्त काय येणार, ही गोज येणार. काय येणार, ही गोज, ठीक आहे. गोज हा काय थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, काय थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, आणि गोज काय थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, प्रेझेंट टेन्सचा, ठीक आहे. पुढे बघा, व्हेन द मॅन डिड नॉट फाइंड हिज कुक इन द किचन ही आस्क्ड हिज मदर वेअर हॅड ही गॉन. काय म्हटले, वेअर हॅड ही गॉन. मग आता काय करणार बघा, एखादं वाक्य सुरू आहे वेन द, इथं पण डब्ल्यूएस फॅमिली, वेन द मॅन डिड नॉट फाइंड हिज कुक इन द किचन ही आस्क्ड हिज मदर. त्यांनी त्याच्या आईला विचारलं काय, वेअर, दिसतंय काय म्हटलंय, वेअर हॅड ही गॉन, वेअर हॅड ही गॉन. बस आता त्याचं काय करायचं, डब्ल्यूएस फॅमिली आले, वेअर आले, वेअर हॅड ही गॉन. मग आता याचं काय येणार, वेअर ही हॅड गॉन येणार. काय येणार, फक्त वेअर ही हॅड गॉन येणार. काय येणार, फक्त वेअर ही हॅड गॉन येणार, फक्त वेअर ही हॅड गॉन. होप तुम्हाला कळत असेल का, कारण की इधर का माल इधर, इधर का माल इधर शिफ्ट करायचं होतं. आता हे सांगायची बिलकुलही गरज नाही पडली पाहिजे, ठीक आहे. चलो पुढे बघा बरं, आता काय म्हटलंय, आय आस्क्ड हर वेन डॅश डॅश डॅश, एक रिकाम्या जागा. आता बघा तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे, पण आपण सॉल्व्ह करतो असं. आता आपण ह्या पद्धतीने पण आन्सर देऊ शकतो, बघा कशा पद्धतीने. आय आस्क्ड हर वेन डॅश 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 बॅक माय मनी, नो एरर. आपल्याकडे ऑप्शन काय, डिड शी पे, डज शी पे, शी पेड, शी पेज, काय काय काय. आता बघा ना, आता इथे बघा डब्ल्यूएस फॅमिली आहे, बरोबर आहे ना, डब्ल्यूएस फॅमिली. आता डब्ल्यूएस फॅमिली आले आणि इथे शेवटी काय फुल स्टॉप दिलेले. डब्ल्यूएस फॅमिली नंतर काय, आता डब्ल्यूएस फॅमिली नंतर सब्जेक्ट येणार, मग हेल्पिंग वर्ब येईल, मग वर्ब येईल, आणि त्यानंतर काय येणार, वर्ब नंतर ऑब्जेक्ट येणार, बरोबर आहे ना. मग इथं यांच्या हिशोबाने आन्सर काय येणार बघा बरं, काय काय येऊ शकतं बघा बरं. आता बघा डज शी पे, आता हा काय प्रेझेंट टेन्स. आता वाक्याची सुरुवात कशी झाली आहे, पास्टनी, एंड पण पास्टनी होणार, बरोबर आहे ना. मग आता हा प्रेझेंटनी देऊ शकतो का, हा तर येणार नाही, हा तर येऊ शकत नाही. त्यानंतर शी पेज पण येऊ शकत नाही, हा पण पास्ट आहे, सॉरी प्रेझेंट आहे, राईट. आता आपल्याला पास्ट मध्ये उत्तर द्यायचंय. आता डिड शी पे, डिड शी पे येऊ शकता का, नाही. आपल्या फॉर्म्युलाच्या हिशोबाने डिड शी पे तर येणारच नाही, बिलकुल नाही. तर आन्सर उरला का आपल्याकडे फक्त शी पेड. काय येणार, फक्त शी पेड. बघा किती सोपं आहे. हे दोन फॉर्म्युल्यावर आपण एवढं सॉल्व्ह करतो, अगदी बेसिक. पुढे बघा, ही आस्क्ड मी डॅश स्लॅश व्हॉट डिड आय से स्लॅश अबाउट हिम. त्याने मला विचारलं, ही आस्क्ड मी. आता बघा इथं काय, व्हॉट, त्यानंतर डीड, त्यानंतर आय. आता यामध्ये आपण काय करू शकतो, अफरातफरी करावी लागेल. कशा पद्धतीने, अफरातफरी. तो बताओ मेरे भाई क्या करे यहाँ पे, काय येणार इथे, व्हॉट
व्हेरी गुड. काय येणार इथे व्हॉट. हा तुमचं कमेंट चेक करतोय मी, काही प्रॉब्लेम नाही, चेक करतोय मी. दिख रहा है भैया, सबका कमेंट दिख रहा है. बरोबर आन्सर दिलेलं आहे महाराज, अच्छा आन्सर दे रहे हो अभी. काय येणार इथे, इथं फक्त अफरातफरी करावं लागलं. आता इथे डीड येणार की नाही येणार ते सांगा मला फास्टमध्ये सांगा. यायला पाहिजे सर, यायला पाहिजे. अच्छा अच्छा, ऐसा नहीं हो सकता मेरे दोस्त. राईट, इथं डीडचा संबंधच नाहीये सर. इथं काय येणार फक्त आय सेड. व्हेरी गुड. काय येणार इथे आय सेड. इथं डीडचा संबंधच नाहीये, डीडचा बिलकुल संबंध नाही. फक्त इथं काय येणार आय सेड. काय येणार आय सेड. आणि सेड का, कारण की वाक्याची सुरुवात पास्ट मध्ये, तर आपल्याला तेही पास्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बाकी बरोबर होतं त्याच्या हिशोबाने. ठीक आहे, समझ में आया मेरे दोस्त. ठीक आहे, आय होप कळत असेल. ठीक, चलो पुढे बघा. माय फ्रेंड आस्क्ड मी कमेंट बघतच नव्हतो मेन म्हणजे. आय फ्रेंड आस्क्ड मी व्हॉट कुड शी डू फॉर मी इन दॅट क्रिटिकल सिच्युएशन. बरोबर आहे ना. मी माझ्या फ्रेंडला विचारलं की वो क्या कर सकती है मेरे क्रिटिकल सिच्युएशन में. मला सांगा आता काय करू शकते. आता आपण काय करू शकतो सांगा लवकर. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. काय येणार इथे फक्त व्हॉट शी कुड डू. काय येणार व्हॉट शी कुड डू. व्हेरी सिंपल. काय येणार व्हॉट शी कुड डू. काय येणार व्हॉट शी कुड डू. काय फक्त शी आणि कुड, कारण की डब्ल्यूएच फॅमिली आले आणि डब्ल्यूएच फॅमिली नंतर आपण आधी काय पाहिजे होतं आपल्याला डब्ल्यूएच. एखादं वाक्य सुरू आहे, एखादं वाक्य सुरू आहे, चालत आलं मध्ये डब्ल्यूएच फॅमिली आले आणि डब्ल्यूएच फॅमिली नंतर आपल्याला काय पाहिजे राहतं सब्जेक्ट. मग शी सब्जेक्ट आहे आणि कुड काय रे हेल्पिंग वर्ब आहे. कुड काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. कुड काय हेल्पिंग वर्ब आहे. शी काय आहे सब्जेक्ट आहे. मग आधी आपल्याला काय पाहिजे होतं सब्जेक्ट पाहिजे होता, नंतर काय येणार होता कुड हेल्पिंग वर्ब. म्हणजे काय येणार व्हॉट शी कुड डू. व्हॉट शी कुड डू. काय येणार व्हॉट शी कुड डू. एकदम सोपं काम आहे. लिहून देऊ का. शी कुड COULD. कळलं व्हॉट शी कुड डू. होप यू व्हेरी वेल अंडरस्टँड. ठीक आहे, चला जायचं पुढे. बघा वेन दे स्टोल द मनी अँड वेअर डिड दे हाईड इट. बघा आता मेरे दोस्त, हा तुम्ही देत राहा आन्सर, मी कमेंटकडे बघत नाही कारण की लेक्चरची लेंथ आपल्याला वाढवायचं नाही. आता बाळा पुढे बघा. वेन दे स्टोल स्लॅश द मनी अँड वेअर स्लॅश डिड दे हाईड इट. आता बघा मी तुम्हाला सांगितलं की वाक्यात अँड पाहिला मेरे दोस्त थोडा सतर्क हो जाया करो. का, कारण की अँड नंतर जे असेल ते आधी किंवा मागचा पुढचा जो आहे तो कसा तयार होतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सेम तयार झाला पाहिजे. बघा अँड नंतर काय की एक डब्ल्यूएच फॅमिली आली आहे, त्यानंतर डीड आलंय. डीड काय हेल्पिंग वर्ब आहे. डीड हा हेल्पिंग वर्ब आहे. डीड हा हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर आहे. त्यानंतर दे काय आपल्याकडे सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. दे हा काय आहे सब्जेक्ट आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. दे हा काय आहे सब्जेक्ट आहे. अरे हो बाळा हो. त्यानंतर हाईड काय आहे वर्ब आहे आणि इट काय आपल्याकडे इट काय आहे ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट आणि हा क्वेश्चन मार्क. म्हणजे बघा प्लस न लाव जाऊ द्या तुम्हाला लगेच कळून जाईल. बघा डब्ल्यूएच फॅमिली नंतर हेल्पिंग वर्ब आलं, त्यानंतर सब्जेक्ट आलं, वर्ब आलं, ऑब्जेक्ट आलं आणि ऑब्जेक्ट आला आणि हा क्वेश्चन मार्क आला. अँड नंतर जर अँड नंतर जे आलंय आता आधी पण आपल्याला तेच पाहिजे. आता डब्ल्यूएच तर फॅमिली आहे आपल्याकडे, डब्ल्यूएच फॅमिली आहे. आता मला सांगा दे स्टोल द मनी होऊ शकतं का इथे. दे स्टोल द मनी होऊ शकतं का इथे, होऊ शकतं का नाही. आपल्याला फॉर्म्युला काय पाहिजे डब्ल्यूएच फॅमिली हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इथे होऊ शकतं का नाही. मग आपल्याला इथं जे आपल्याला सेम आहे ना, आता ॲज इट इज सेम इथं पाहिजे. आता ते कसं करणार. तर वेन दे स्टोल, स्टोल हा सेकंड आहे पण आपल्याला आता लक्षात ठेवा डीड आहे ना, हा डीड सोबत नेहमी V1 येतं. V1 कळलं. डीड सोबत काय येतं नेहमी V1 येतं. बघा इथे दिले बघा डीड सोबत हा काय येतं V1 येतं. हे मी पाहिलंच नाही. ठीक आहे. डीड सोबत काय येतं V1 येतं नेहमी. ठीक आहे. डीड आता डीड सोबत V1 आले बघा दे हाईड. बरोबर आहे. आता दे हाईड आता हे V1 आलेलं बरोबर, हे V बरोबर आहे, V1 बरोबर आहे. आता येणार काय दे स्टोल. सांगा लवकर काय येणार. वेन डिड दे स्टील द मनी. व्हेरी गुड. काय येणार वेन डिड दे स्टील द मनी. व्हेरी गुड. काय येणार वेन डिड. व्हेरी गुड वेन डिड दे स्टील
द मनी. ठीक आलं बघा. आता WH फॅमिली आलेलं आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे. हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आला, हा हेल्पिंग वर्ब आहे, हा WH फॅमिली आला आहे. त्यानंतर आपल्याकडे द स्टील काय सब्जेक्ट आहे, वर्ब प्लस ऑब्जेक्ट आलं झालं. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. एक नंबर, चांगले हुशार झाले तुम्ही आता. ठीक. हा स्टील हा V1 आहे बाळा, स्टील हा V1 आहे, स्टील हा काय आहे V1 आहे. व्हेरी गुड. चलो आता हे बघा, ते लक्ष द्या. V1 सोबत नेहमी बघा आता डस सोबत तुम्ही ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव वापरू शकता पुढे. आणि डू सोबत फक्त I, V, यू देच वापरू शकता, त्याशिवाय वापरू शकत नाही. आणि V2 मी सांगितलं की डीड सोबत नेहमी V वर्बचं पहिलं रूप येतं, V1 येतं. ठीक. पुढे बघा. आता हे व्हेरी इम्पॉर्टंट एक कन्सेप्ट आहे बघा. काय सिन्स प्लस टाइम किंवा फोर प्लस टाइम सोबत बघा काय म्हटलंय, सिन्स प्लस टाइम सोबत, सिन्स प्लस टाइम किंवा फोर प्लस टाइम सोबत काय आलं असेल, काय काय हे बघा काय आलं असेल, सिन्स प्लस टाइम किंवा फोर प्लस टाइम सोबत आली असेल तर आधी आपण 4 हेल्पिंग वर्ब वापरू शकतो. कुठले कुठले, हॅज, हॅव, हॅड आणि विल हॅव. आणि त्याच्यासोबत आपल्याला काय वापरायचं, बीन आणि वर्ब प्लस ING. काय वापरायचं, वर्ब प्लस ING. नाही बाळा, कमेंट नाही बघायचं आपल्याला, नंतर जेव्हा मी विचारेल तेव्हाच. पुढे बघा काय म्हटलंय, हॅज, हॅव, हॅड, विल हॅव. क्लिअर इथपर्यंत. पुढे बघा आता आपल्याला काय पाहिजे, हे 4 हेल्पिंग वर्ब व्हेरी मस्त आहे. लिख लो मेरे दोस्त, समझ में आ रहा है. हॅज, हॅव, हॅड, विल हॅव. ठीक आहे. आणि त्यासोबत काय लावायचं, बीन प्लस वर्ब प्लस ING. हा विंग नाही बरं का, वर्ब आहे तो, V म्हणजे वर्ब आणि वर्ब प्लस ING लावायचं आपल्याला. कसं सॉल्व्ह करायचं सांगेल, फास्ट मध्ये नोट करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घेऊन टाका लगेच. ठीक ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल डायरेक्ट जाऊ आता पुढे. आता बघा, शी वॉज वर्किंग इन दिस कंपनी फॉर 7 years. काय म्हटलंय, फॉर 7 years. आता बघा इथे काय आलंय, मी काय म्हटलं, सिन प्लस टाइम असेल किंवा 4 प्लस टाइम असेल तेव्हा तुम्ही काय वापरू शकता, काय वापरू शकता सांगा, हॅज, हॅव, हॅड, विल हॅव. आणि त्यासोबत बीन प्लस ING, बीन प्लस वर्ब प्लस ING. आता आपल्याकडे बघा ना, सिन्स किंवा 4 प्लस टाइम आहे का, हा 4 आला आणि 7 years. आता 7 years म्हटलं, अरे 7 years टाइमच आहे ना, आपण टाइमला दर्शवतोय ना. हा 4 प्लस आला का, हा टाइम 4 प्लस टाइम आलाय बस. आता त्याच्यानंतर काय वापरणार आपण, बीन प्लस ING. काय वापरणार आपण आता, बीन प्लस ING. मग आता काय येणार, शी वॉज वर्किंग येऊ शकतं का तिथे, शी वॉज वर्किंग येईल का, नाही. तिथे काय येणार, शी हॅड बीन वर्किंग येईल. काय येणार, शी हॅड बीन वर्किंग, शी हॅड बीन वर्किंग. काय येणार इथे, हॅड बीन वर्किंग, हॅड बीन वर्किंग. क्लिअर आहे. अच्छा, प्रायोरिटीच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, हॅज पण घेऊ शकता, हॅजही घेऊ शकता. हो बाळा सारिका, हॅजही वापरू शकतो. पण इथं वाक्य काय आपल्याकडे, पास्ट आहे ना, पास्ट मध्ये वॉज म्हटलंय, वर्किंग इन दिस कंपनी फॉर 7 years, पास्ट मध्ये चालू आहे, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही काय वापरू शकता, हॅड. प्रायोरिटी द्या ना तुम्ही, हॅजही वापरू शकता. परत सांगतोय बाळा, परत सांगतोय, हॅजही वापरू शकता, पण प्रायोरिटी द्यावी लागेल. आता बघा प्रेझेंटचा आन्सर तुम्ही आता जे म्हणताय बघा इथे येऊन जाईल, शी डॅश 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 इन दिस कंपनी फॉर 7 years. आता ऑप्शन काय, हॅव बीन वर्किंग, हॅज बीन वर्किंग, इज वर्किंग, हॅड बीन वर्किंग. अच्छा, असं जेव्हा आलं असेल, काय आलंय, जेव्हा अशा पद्धतीचा आन्सर आला असेल तेव्हा तुम्ही काय वापरू शकता सांगा बरं आता. हा आता काय देणार, हॅज बीन वर्किंग. काय देणार, हॅज बीन वर्किंग. कारण की का बाळा, का हॅज बीन वर्किंग, का असं, का बरं, यस, कारण की इथे काय आहे, ब्लँक आहे. व्हेरी गुड, ब्लँक आहे, व्हेरी गुड. काय येणार इथे, शी हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 7 years. इथं प्रेझेंट टेन्स आपल्याला आन्सर द्यावा लागेल. कळलं, जेव्हा इथे ब्लँक असेल तेव्हा आपल्याला प्रेझेंट मध्ये आन्सर द्यावा लागेल. ठीक आहे. हा व्हेरी गुड. प्रत्येकाचे कमेंट बघतोय बाळा मी, टेन्शन घेऊ नको. नाव घ्यायला तर एवढा वेळ नाही, फक्त नोट करत चला, फास्ट मध्ये नोट करा. ठीक. हा जर इथं आपल्याला पास्ट मध्ये विचारलं असतं तर मी हॅड वापरला असता. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल, कळलं. पण आता इथं ब्लँक दिलेलं त्यामुळे मी इथं प्रेझेंटचा आन्सर यूज केलेलं आहे. काय, हॅज बीन वर्किंग. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळत असेल.
चलो मेरे दोस्त, आओ आगे बढ़ते. स्क्रीनशॉट घेत चला, जास्त वेळ मी देऊ शकत नाही. पुढे बघा, आय डॅश 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 हिम सिन्स माय चाइल्डहुड. बरोबर आहे. आता आता बरंच जे महारथी आहे, बघू बरं काय उत्तर द्यायचा. बघू 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 उत्तर काय ते, बताओ मेरे दोस्त. हॅव बीन नोईंग. कोणी म्हणतंय हॅव बीन नोईंग, कोणी म्हणतंय हॅड बीन नोईंग. काय काय चालू काय. अरे मित्रांनो मित्रांनो बघा, ज्यांनी पण 4, 3 आणि 1 उत्तर दिलंय ते चुकले आहे, आणि 2चं मी ऍक्सेप्ट करत होतो, पण नाहीये, कोणाचंच उत्तर आलेलं नाहीये. ठीक आहे. तर हॅव नोन का हॅव नोन का वापरलं बाळा. बघा काय म्हटलंय, आय डॅश 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 हिम सिन्स माय चाइल्डहुड. आता बरं इथं काय आहे, पास्ट. बरोबर आहे ना, पास्ट मध्ये चाइल्डहुड म्हणजे पास्ट बद्दलच म्हटले ना, आपल्या पास्ट बद्दलच म्हटले. मग सर तुम्ही हॅव नोन का वापरला. तर तुम्ही हॅव नोन का वापरलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याकडे काय विचारलं असेल, वॉन्ट विचारलं असेल, आपल्याला म्हटलं असेल वॉन्ट म्हटलं असेल, नो म्हटलं असेल, दिसतंय का काय म्हटलं असेल, वॉन्ट म्हटलं असेल, नो म्हटलं असेल, लव म्हटलं असेल, लव, लाईक, डिसलाईक, वॉन्ट, नो, लव, लाईक, डिसलाईक. अजून काय असू शकतं, हेट असेल, हेट, सी, हेट असेल, सी असेल. त्यानंतर घ्या स्मेल, त्यानंतर उसके बाद ले लो मेरे भाई टेस्ट असेल. अजून एखादा वर्ड असेल तो म्हणजे सीन, तो असेल सीन. काय वॉन्ट, नो, लव, लाइक, डिसलाइक, हेट, सी, स्मेल, टेस्ट, सीन. इसके बाद मेरे भाई कभी भी आप ING लावू शकत नाही. हा तुम्ही काय वापरू शकता, वर्बचं तिसरं रूप वापरू शकता. काय वापरू शकता, वर्बचं तिसरं रूप वापरू शकता. आय होप तुम्हाला कळत असेल, समज में आ रहा है मेरे दोस्त. हे बेसिक गोष्ट आहे जी लवकर कोणी सांगत नाही, एकदम पूर्ण डीप शिकावं लागतं त्यासाठी. पण इथे तुम्हाला काय डीप शिकायची गरज नाही, शब्द पाहिले की लगेच कळून जातं. कळलं इथपर्यंत. यासोबत तुम्ही ING वापरू शकत नाही. कळलं, ING वापरू शकत नाही, ING वापरू शकत नाही. बघा आता नो सोबत ING वापरू शकत नाही, पण V3 वापरू शकतो. बस नोचं V3 काय, नोन आहे. व्हेरी सिम्पल झालं. म्हणजे याच्या अकॉर्डिंग हेच उत्तर बरोबर होतं. नोन याच्यामध्ये दिसलं, संपला विषय, म्हणजे हॅव नोन. इतकं सोपं आहे. आपल्याला कळो ना कळो, फक्त आपल्याला हा चार्ट आहे तो माहिती पाहिजे होता, बरोबर आन्सर आलं असतं. ठीक है, कोई बात नहीं सर, कोई बात नहीं. भारी मिस्टेक हो गया सर, कोई बात नहीं मेरे दोस्त, भारी मिस्टेक होना बहुत जरूरी है. जब तक आपसे भारी मिस्टेक नहीं होगा तो सीखोगे कैसे. बघा मी काय म्हटलं, जर हे नाही वापरू शकत तर काय वापरू शकता तुम्ही, V3 वापरू शकता. आता सांगितलं मी तुम्हाला. ठीक, चलो पुढे बघा. आता थोडस ऍडव्हान्स प्रश्न आता जाऊया. बस संपत आलं आपलं प्रेझेंट टेन्स, संपत आले, टेन्शन घेऊ नका. पुढे बघा, आय डिड नॉट सी हिम फॉर 5 days. काय म्हटलंय, आय डिड नॉट सी हिम फॉर 5 days. फॉर आलाय प्लस टाइम आलाय, बरोबर आहे ना, 4 प्लस टाइम आलाय. 5 days हा टाइमलाच रिप्रेझेंट करतो. आय डिड नॉट सी हिम फॉर 5 days. हॅव नॉट बीन सिंग, काय म्हटलंय, हॅव नॉट बीन सिंग, हॅड नॉट बीन सिंग, हॅव नॉट सीन, नो इम्प्रूव्हमेंट. सांगा आता याच्यामध्ये काय येऊ शकतं, काय येऊ शकतं. व्हेरी गुड. इथे बघा सी आला, सीचं V3 वापरू शकतो. हे नाही, तर ऑप्शन काय असेल, हे. संपला विषय. मी काय म्हटलं, सी सोबत आपण ING नाही वापरू शकत. काय वापरू शकतो, वाक्याचं तिसरं रूप. बस मग सी सॉ सीन हा तिसरं रूप आहे. याच्या हिशोबाने आपल्याला हे कळो ना कळो, बस आपल्याला हे बघायचं होतं. आलं आन्सर, इतकं सोपं आहे. ठीक आहे, किती जणांचं आलंय, बरोबर आहे, बरोबर आन्सर दिले तुम्ही. ठीक, फक्त 4 जणांचं उत्तर बरोबर आहे. चलो आओ मेरे भैया, देखो अभी ही डॅश 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 वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. आता काय म्हटलंय, ही डॅश 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 वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. बताओ भैया इसका क्या आंसर आएगा. काय म्हटलंय तर बघा, आता सिन्स प्लस टाइम आला का, इथे काय आलं, सिन्स प्लस टाइम आलेलं आहे. सीखते रहो मेरे भाई,
इथे बघा सिन्स आलाय आणि इथं काय आलं टाइम आलाय. मॉर्निंग हा टाइमलाच रिप्रेझेंट करतो. आता या हिशोबाने काय आलं पाहिजे सांगा, काय आलं पाहिजे. आता ही सोबत हॅव तर कधी लागणार नाही बाळा, ही सोबत हॅव तर लागणार नाही, हे तर तुम्हाला माहिती असेल तर लिहून घ्या. ही सोबत हॅव लागणार नाही. काय हा आणि हॅड काय आहे, हा पास्ट आहे. आपलं हे काय चालू आहे, ही वॉज वेटिंग फॉर सिन्स मॉर्निंग म्हणजे प्रेझेंटचं चालू आहे. हे येणार नाही, हे तर येणार नाही, कारण की आपल्याला सिन्स प्लस टाइम लावलं तर आपल्याला हॅज बीन वापरावं लागतं. आणि ING आलेला आहे म्हणजे कन्फर्म हॅज बीन प्लस ING बघा हॅज बीन वेटिंग. किती सोपं आहे, फास्टमध्ये उत्तर निघालं. पुढे बघा शी डॅश 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 शी डॅश डॅश अरे इन दिस कंपनी येईल इथे. शी डॅश 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 इन दिस कंपनी फॉर 7 years. काय म्हटलंय, शी डॅश 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 फॉर 7 years. अच्छा इथे काय आपल्याकडे ब्लँक आहे, इथे काय आहे ब्लँक आहे बाळा. अब बताओ क्या करेंगे, अब तो बता दो महाराज. इथे काय येणार, इथे प्रेझेंट मध्ये आन्सर द्यावा लागेल. मग आता इथे काय येणार, हॅज बीन वर्किंग. संपला कहाणी, खतम कहाणी. इतकं सोपं आहे, झालं हॅज बीन वर्किंग. चलो जायचं पुढे. हा प्रश्न रिपीट झाला का, देख लू मेरे भैया, एक बार देख लू, एक बार चाल रखो. ओके हा प्रश्न रिपीट झाला, हॅज बीन वर्किंग. आओ 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 बघा आता सांगा. अब तो ये बहुत बड़ा चैलेंज है आप लोगों के लिए, खूप मोठा चॅलेंज आहे. बघा काय, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता तुम्ही इतके महारथी लोक आहे की तुम्ही लगेच सांगणार सर बघा ना सर, हॅव लागला बीन लागला रायटिंग म्हणजे बरोबर सर, नो एरर. असं नाही लागत बाळा. जोपर्यंत आपल्याला इथे सिन्स प्लस टायमिंग मेन्शन आहे का, सिन्स प्लस टाइम किंवा 4 प्लस टाइम मेन्शन आहे का, नाही तर मग इथे काय येणार, आय एम रायटिंग अ लेटर येणार. काय येणार, आय एम रायटिंग अ लेटर. पण मात्र इथे बघा आय एम रायटिंग अ लेटर सिन्स मॉर्निंग. बघा आता इथे सिन्स पण आहे, मॉर्निंग म्हणजे टाइमला पण रिप्रेझेंट करते, इंडिकेट करते. आता आय एम रायटिंग अ लेटर येऊ शकतं का, आता सांगा. आता येईल का आय एम रायटिंग लेटर, नाही. तर काय येणार, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. काय देणार, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. काय येणार, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. क्लिअर आहे, आय हॅव बीन रायटिंग लेटर, कारण की सिन्स प्लस टाइमिंग दिलेलं आहे, त्यामुळे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. किती सोपं आहे, समझ में आ रही है मेरे दोस्त. आओ मेरे दोस्त आगे बढ़ते. ठीक आहे, हा घ्या स्क्रीनशॉट घ्या. चलो मी तुम्हाला लिहायला पण वेळ दिलेली नाही. आता बघा सिन्स नंतर बघा सिन्स आता कुठे कुठे वापरू शकतो बघा. इयर असेल, मंथ असेल, डे टायमिंग, मॉर्निंग, इव्हनिंग म्हणजे पार्ट ऑफ द जे डे असतील किंवा ओकेशन्स असतील म्हणजे फेस्टिवल्स असतील. बघा होळी, दिवाळी, होली दिवाळी. ठीक आहे, स्टेज ऑफ लाईफ असेल म्हणजे ओल्ड एज, चाइल्डहुड, तेव्हा आपण काय वापरू शकतो, सिन्स. पण फोर कधी वापरू शकतो, वन अ लॉंग टाइम म्हणजे एक अपवाद आहे. सो यामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल, फोर वापरावं लागेल. समजा 2 years लागलाय, 3 months, 4 weeks, 4 days, 6 hours, सेंचुरीज, डिकेड्स असे शब्द आले तर आपण त्यानंतर किंवा त्याच्या आधी काय वापरू, फोर वापरू. म्हणजे आता जर हे लक्षात नाही राहिलं, हे फास्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या बरं का. जर हे नाही लक्षात राहिलं तर तुम्ही काय वापरू शकता, एक ट्रिक लक्षात ठेवा. काय की टाइम प्लस एस लागला असेल तर फोर वापरायचा, आणि टाइम प्लस एस नाही लागला तर काय वापरायचा, सिन्स. अगदी सोपं आहे, इससे इजी और कुछ नहीं कर सकता. कळलं. चलो भैया पुढे बघा. तर जी गर्दा उड़ा दिए, मजा आ गया भाई, मजा तो आना ही चाहिए. मजा तभी तो आएगा जब अच्छे से देखोगे भाई. पुढे बघा. दिस कस्टम हॅज बीन कमिंग डाऊन डॅश 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 टाइम इमेमोरियल. अच्छा टाइम इमेमोरियल आहे, आणि आता याच्या जागी सिन्स वापरा, फोर बाय ऑफ. आता आपल्याला हे तर कन्फर्म आहे की बाय आणि ऑफ ते येणार नाही, कारण की तर टायमिंग आणि एक्सेट्रा या गोष्टी मेन्शन आहे, बरोबर आहे. इथं बघा हॅज बीन कमिंग म्हणजे हॅज बीन ING लागलेले, त्यामुळे आपल्याला हे तर कळलं की बाय तर ऑफ येणार नाही. सिन्स आणि सिन्स किंवा फोर यापैकी आपल्याला आता काहीतरी वापरावं लागेल. मग आता यामध्ये सांगा बरं तुम्ही काय वापरू शकता, दिस कस्टम. आता इथं इमेमोरियल आहे, इथं काय इमेमोरियल आहे, इथं यस नाही लागत, इथं काय एस लागतं का, इथं एस लागला का, नाही. एस नाही लागला म्हणजे काय लागणार, फोर नाही, मग काय लागणार, सिन्स लागणार. जेव्हा एस लागेल तेव्हा फोर वापरायचा होता. क्लिअर आहे.
आय होप कळत असेल. पुढे बघा, द फॅमिलीज हॅव बीन लिव्हिंग इन नाशिक डॅश 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 2 डिकेड्स. इथं एस लागला. अच्छा, एस लागला कन्फर्म आहे. काय वापरायचा? 4. आत्ताच आपण ट्रिक पाहिलेली आहे. किती सोपं आहे. बरोबर आहे. द फॅमिलीज हॅव बीन लिव्हिंग इन नाशिक फॉर 2 डिकेड्स. समज में आया. लास्टला एस लागला तर म्हणून आपण 4 वापरला. या पद्धतीने आता आपण करू शकतो. चलो पुढे बघा, वी हॅव बीन सेलिब्रेटिंग. काय म्हटलंय? वी हॅव बीन सेलिब्रेटिंग मेनी फेस्टिवल सिन्स सेंचुरीज. काय म्हटलं? सिन्स सेंचुरीज. आता सिन्स आलंय इथं बाळा, फेस्टिवल्स आले. बरोबर आहे ना? फेस्टिवल्स आले, त्यामुळे आपल्याला इथं सिन्स वापरता येईल का? सिन्स वापरता येणार नाही. काय वापरायचं? इथं 4 वापरायचं. ठीक आहे. बाकी बरोबर आहे. हॅव बीन सेलिब्रेटिंग हे बरोबर आहे. बाकी हॅव बीन सेलिब्रेटिंग वाक्य वाचच करा बरं का. पुढे बघा, द लिटिल बॉय हॅड बीन. द लिटिल बॉय हॅड बीन वेटिंग फॉर हिज टर्न सिन्स 2 hours. काय म्हटलं? सिन्स 2 hours. आता येऊ शकतो का इथे? हॅड बीन वेटिंग. हॅड बीन वेटिंग बरोबर आहे. फॉर हिज टर्न सिन्स 2 hours. अच्छा, 2 hours म्हटलंय, बस संपला विषय. इथं काय येणार? फॉर येणार. संपला विषय. पुढे बघा, द फॅमिलीज आर लिव्हिंग इन नाशिक फॉर लास्ट 2 decades. नो एरर. काय येणार इथे? द फॅमिलीज आर लिव्हिंग इन नाशिक फॉर द लास्ट 2 decades. या डिकेडच्या हिशोबाने हा 4 बरोबर आहे. पण मात्र इथे काय येणार बघा बरं. अब बताओ, आर येऊ शकतो का इथे? काय येणार? अब बताओ, द फॅमिलीज आर लिव्हिंग सांगा आता. काय येणार इथे? हा, काय येणार? हॅव बीन लिव्हिंग येणार. काय येणार? हॅव बीन लिव्हिंग. व्हेरी गुड. हॅव बीन लिव्हिंग. मी काय सांगितलं? सिन प्लस टाइम असेल त्यानंतर काय बोललो होतो तुम्हाला? हा, हॅज, हॅव, हॅड, विल हॅव प्लस बीन प्लस वर प्लस ING हे तुम्ही काय करू शकता? वापरू शकता. क्लियर आहे इथपर्यंत? हॅव बीन लिव्हिंग येणार. समझ में आया मेरे दोस्त? चलो माई दोस्तों, आगे बढ़ते. ठीक आहे, जायचं पुढे. व्हेरी गुड. नाही बाळा, इथे आपण काय केलंय? इथे त्यांनी सिन प्लस टाइम किंवा 4 प्लस टाइम दिलंय, तर 4 प्लस टाइम दिलंय, त्यामुळे आर तर आपल्याला कट करावं लागेल ना. आर कट करावं लागेल. आणि तुम्हाला काय सांगितलं? जेव्हा जेव्हा आपल्याकडे सिन प्लस टाइम दिला असेल किंवा 4 प्लस टाइम दिला असेल, तेव्हा तुम्ही त्याच्या आधी किंवा नंतर काय वापरू शकता? 4 हेल्पिंग वर्ब वापरू शकता. काय? हॅज, हॅव, हॅड, विल हॅव. हॅव, हॅज, हॅड, विल हॅव प्लस बीन प्लस वर प्लस ING. बस आर कट करायचा होता. ING तर लागला होता. बस हॅव बीन लावायचं होतं. सोपं काम झालं. चला सांगा बरं. झाले, आता संपत आलंय. खतम हो गया मेरे भाई. अजून 1-2 कन्सेप्ट घेणार नाही, होऊन जाईल. बघा, सांगा. शी अँड हर सिस्टर वर वर्किंग. काय म्हटलंय? शी अँड हर सिस्टर वर वर्किंग. काय? इन दिस ऑर्गनायझेशन फॉर लास्ट 15 years. अच्छा बघा, आता फॉर लास्ट 4 आलाय इथं 4 प्लस 15 years हा टाइमला इंडिकेट करतो. बरोबर आहे? हा टाइम म्हणजे 4 प्लस टाइम आलाय. वर वर्किंग. आता इथं काय येऊ शकतं सांगा बरं? काय ना? हॅड बीन वर्किंग. काय येणार इथे? हॅड बीन वर्किंग. कारण की वाक्य पास्ट मध्ये, त्या हिशोबाने आपण काय वापरतोय? हॅड बीन वर्किंग येणार. कळलं? वेरी गुड. काय येणार? हॅड बीन वर्किंग. चलो आगे बताओ. आगे बताओ. द ओल्ड मैन हु इज सिटिंग इन दैट रूम लाइक्स ने. अरे लाइक्स नहीं मेरे भाई, ये क्या हो गया? LIV लाइव्स येणार. ठीक आहे. द ओल्ड मॅन हु इज सिटिंग इन दॅट रूम लाइव्स हर फॉर मोर दॅन 2 months. ठीक है, बट ही हैज नेवर क्रिएटेड एनी प्रॉब्लम. बस अब बताओ क्या आएगा? हैज बीन लिव्हिंग. व्हेरी गुड. काय येणार? हैज बीन लिव्हिंग येणार. इथे काय येणार? हैज बीन लिव्हिंग. ठीक आहे, आला. आता सांगायची काय गरज नाही. हैज बीन लिव्हिंग. हा, हे काय म्हटलंय ना, फॉर मोर दॅन 2 months. हे कशाला रिप्रेझेंट करतंय? सिन्स प्लस टाइम किंवा 4 प्लस टाइम. 4 प्लस टाइमला रिप्रेझेंट करताय. 2 months कशाला रिप्रेझेंट करताय? टाइमला. संपला विषय. झालं. समझ में आ गया? चलो. हो हो हो. चलो.
आता की पॉइंट्स बघा, काय की पॉइंट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे, काय की बिफोर प्लस सब्जेक्ट प्लस V2 असेल तर त्याच्या आधी किंवा नंतर काय वापरू शकतो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. कधी कधी वाक्यात काय देतील, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 देतील आणि आपल्याला बिफोर प्लस सब्जेक्ट प्लस V3 करावं लागेल. ठीक आहे. पुढे बघा, इफ नंतर सब्जेक्ट प्लस V2 असेल तर त्याच्यानंतर काय क्रिएट करावं लागेल, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1 तयार करावं लागेल. त्यानंतर सिन्स प्लस सब्जेक्ट प्लस V2 असेल तर त्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 आपल्याला काय करावं लागेल, रेडी करावं लागेल. क्लिअर आहे. आता बघा सिन्स, जर ऍज अ कंजक्शन, पहिले बघून घ्या काय म्हटलं, हे 3 पहिले नोट करा, हे कळतंय का. हा, आता लक्षात ठेवा, सिन्स जेव्हा जर ऍज अ कंजक्शन यूज होत असेल तर त्याच्यानंतर, आणि जर त्याच्यानंतर टाइम नसेल आणि जर तो ऍज अ सेंटेन्स लिहिलेला असेल, ठीक आहे, तर वाक्याचं दुसरं रूप आपण तिकडे काय करू शकतो, वापरू शकतो. आणि मागचा किंवा पुढचा जो तयार होणार तो हॅज किंवा हॅव तयार होतो. काय तयार होतो, हॅज किंवा हॅव तयार होतो. आता बघा हे वाक्य बघा, सिन्स ही जॉईन, काय म्हटले, सिन्स ही जॉईन म्हटले, सिन्स ही जॉईन, सिन्स आले, सिन्स नंतर जॉईन हे काय V2 आहे, बरोबर आहे. बघा म्हणजे हे हाच फॉर्म्युला तयार होतोय. सिन्स ही जॉईंड दिस पोस्ट कॉमा ही डॅश डॅश, सॉरी, ही डिड नॉट टेक एनी ब्राईब. ठीक आहे. आता यामध्ये ऑप्शन काय, हॅड नॉट टेकन, हॅज नॉट टेकन, वुड नॉट टेक आणि नो इम्प्रुव्हमेंट. आता मला सांगा तुम्ही काय वापरू शकता, हॅज किंवा हॅव वापरू शकता, बरोबर आहे ना, हॅज किंवा हॅव वापरू शकता. आणि या हिशोबाने तुम्हाला फक्त एकच दिसतंय काय, की हॅज नॉट टेकन. काय दिसतंय, हॅज नॉट टेकन. म्हणजे बघा मी काय म्हटलंय की सिन्स आलेले, सिन्स नंतर सब्जेक्ट आलाय, V2 आलाय, मग आता पुढचा काय तर होणार, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3, डिपेंड ऑन कॉन्सेप्ट आणि क्वेश्चन आणि सिच्युएशन. तर आता आपल्याकडे काय, आपल्याकडे तर सब्जेक्ट पण आहे, बरोबर आहे. आपल्याला डिड नॉट टेकच्या जागी फक्त काय वापरायचं होता, हॅज वापरायचा होता. हॅज वापरला आणि V3 म्हणजे हॅज नॉट टेकन. टेकन हा काय रे, टेकन हा V3 आहे, टेकन हा काय आहे, V3 आहे, टेकन हा काय आहे, V3 आहे. संपला विषय. म्हणजे आपला हा फॉर्म्युला इथे लागू झालाय. अतिशय सोपं, एकदम सोपं. क्लिअर, नोट करा फास्ट मध्ये. बाळा मी असं बोललो की जेव्हा कधी सिन्स ऍज अ कंजंक्शन यूज होत असेल आणि त्याच्यानंतर टाइम नसेल आणि ते फक्त ऍज अ सेंटेन्स लिहिलेलं आहे तर वर्बचं आपण दुसरं रूप वापरू शकतो. म्हणजे मागचा किंवा पुढचा जो तयार होणार तो हॅज आणि हॅव बनवावं लागेल आपल्याला, जे आपण इथं रेडी केलेलं आहे. ठीक आहे. फॉर्म्युला पाठ करायची पण गरज नसते, लिहून होऊन जाते यार. ठीक. चलो मी साईड लावतोय का, कारण तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, दिसलं पाहिजे. आओ आगे जाते अभी. बघा आता काय म्हटलंय, नो बडी सॉ हिम सिन्स द फायर ब्रोक इन हिज लोकॅलिटी. सांगा बरं काय असेल. आता सिन्स बघा ना, काय आता इथं सिन्स म्हटलंय, सिन्स नंतर इथं हा काय बघा, हा V2 आहे, ब्रोक काय आलंय, ब्रोक V2 आले. आता सांगा बा काय करू शकतो, हॅज सीन येणार. व्हेरी गुड. काय येणार, हॅज सीन येणार. कारण की सिन्स नंतर काय म्हटलं, सिन्स नंतर सब्जेक्ट प्लस V2 आलं तर मागचा किंवा पुढचा काय तयार होतो, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3. मग आता आपल्याला तर सॉच्या जागी काय वापरावं लागेल, हॅज सीन. व्हेरी गुड. हॅज सीन येणार. तिथे काय येणार, हॅज सीन. समजा तिथे हॅड असतं तर V2 आपण वापरलं असतं, इथे काय येणार, हॅज सीन, हॅज सीन. ठीक. कारण की V3 फॉर्म्युला तुम्ही पाहिलाच आता. पुढे बघा, समबडी, नोबडी, एनीबडी, नो वन, समवन, एनीवनच्या शब्दाच्या मागे बडी कुठला आहे, म्हणजे ज्या शब्दाच्या मागे बडी, बॉडीने बरं का, बॉडी म्हणा काय प्रॉब्लेम नाही, बॉडी वन असेल तेव्हा हेल्पिंग वर्ब आपण कसं वापरतो, सिंग्युलर वापरायचं आपल्याला नेहमी. आपण काय वापरणार, हेल्पिंग वर्ब सिंग्युलर वापरणार. आता बघा, नो वन हर्ड, काय म्हटलंय, नो वन हर्ड एनिथिंग अबाउट हिम, ही लेफ्ट इंडिया. काय म्हटलं, ही लेफ्ट इंडिया. बाळा हे जे दिलं तेच तर बोललो मी, बाकी काय नवीन बोललोय. ठीक आहे. समबडी, नोबडी, एनीबडी, नो वन, समवन, एनीबडी यांच्या म्हणजे कुठलाही शब्द असू द्या त्याच्या मागे बॉडी किंवा वन असेल तेव्हा हेल्पिंग वर्ब आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. हेच तर बोललो मी, अजून काय नवीन आता सांगू तुला. बघा वाक्य बघा आता, नो वन हर्ड एनिथिंग अबाउट. काय म्हटलंय, नो वन हर्ड एनिथिंग अबाउट हिम सिन्स द लेफ्ट इंडिया. तर लेफ्ट काय V2 आहे,
ठीक आहे, लेट काय V2 आहे. मग आता पुढे काय लिहू सांगा, नो वन हर्ड, काय येणार इथे, व्हेरी गुड, काय पाहिजे इथे, हॅज हर्ड पाहिजे, काय पाहिजे, हॅज हर्ड, हॅज काय पाहिजे, हॅज हर्ड पाहिजे, व्हेरी गुड, इथं काय पाहिजे, हॅज हर्ड. ठीक, क्लिअर आहे, नो वन हॅज हर्ड. हा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो पुढे बघा. आता बघा, हॅज, हॅव, हॅड, विल हॅव हे चार आपण आता पाहिलेले, बरोबर आहे. याच्यानंतर V3 असेल तर बघा, V3 नंतर बघा एंडला समजा एखाद्या वाक्यात शेवटी काय वापरलं जातंय, एट, शेवटी एंडला आपण यूज करू शकतो, किंवा सो फार असं वापरू शकतो. कधी, जेव्हा V3 असेल तेव्हा. आता बघा, एट असेल तर एटच्या जागी तुम्ही काय कन्वर्ट करू शकता, हॅज नॉट किंवा हॅव नॉट, डिपेंड ऑन सिच्युएशन आणि क्वेश्चन. त्यानंतर रिसेंटली आणि ऑलरेडी हे स्टार्टला किंवा मिडलला तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. सर आता क्वेश्चन मध्ये कसं वापरायचं ते बघू. हे फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करून घ्या. नोट करायला वेळ नाही बाळा, स्क्रीनशॉटच घ्या डायरेक्ट. होप तुम्ही घेतला असेल. चला बघा, आता बघा प्रश्न बघा आता. ठीक आहे, हा मिडला तुम्ही अल्दो एटचा वापरू शकता, जे आता तिथे लिहिलंच होतं मी, बाकी हे तर तुम्हाला माहिती आहे, हॅज नॉट आणि हॅव नॉट. बघा, शी स्लॅश डिड नॉट प्रिपेअर स्लॅश हर ब्रेकफास्ट येट. आता इथं काय आलंय, येट आलाय, काय आलाय, एट आलाय, तर डिड नॉट येईल का नाही, काय येणार, हॅज, हा काय वापरणार, हॅज नॉट प्रिपेअर्ड, काय वापरणार, हॅज नॉट प्रिपेअर्ड, काय वापरणार, हॅज नॉट प्रिपेअर्ड, हॅज नॉट प्रिपेअर्ड, हॅज नॉट, PREPARED, हॅज नॉट प्रिपेअर्ड. आता हा V3 आला, बरोबर आहे. आणि हॅव, हॅज आता जो आपण फॉर्म्युला पाहिला तो, हॅज नॉट प्रिपेअर्ड हर ब्रेकफास्ट. पुढे बघा, डिड यू फिनिश दिस क्वेश्चन एट. अच्छा, शेवटी बघा एट आलाय, शेवटी बघा काय आलंय, एट आलाय. आता सांगा लवकर काय वापरू. डिड यू फिनिश दिस क्वेश्चन एट, काय वापरणार, हॅवंट यू फिनिश, काय हॅवंट यू फिनिश येणार, काय येणार, हॅवंट यू फिनिश येणार. व्हेरी गुड, काय येणार, हॅवंट. अच्छा, हॅवंट म्हणजे काय रे, हॅव नॉट, बरोबर ना. काय येणार, हॅवंट यू फिनिश, काय येणार, हॅवंट. कारण की एट आला वाक्याच्या शेवटी जर एट आला एंड मध्ये, तर आपण त्याच्या जागी हॅज नॉट किंवा हॅव नॉट वापरू शकतो. या क्वेश्चनच्या हिशोबाने आपल्याला डिड यू फिनिश दिस क्वेश्चन एट, त्या हिशोबाने आपल्याला ऑप्शनच्या हिशोबाने काय वापरावं लागलं, हॅवंट यू फिनिश्ड, हॅवंट यू फिनिश्ड. होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे, हा हॅड यू फिनिश नाही वापरू शकत, तुम्हाला रूल सांगितला ना, हॅज किंवा हॅव, हॅज नॉट किंवा हॅव नॉट. आपल्याकडे हॅव नॉट, हॅज नॉट आहे का नाही, आपल्याकडे हॅड नॉट आणि हॅडंट. बघायला गेलं तर हॅड नॉट आणि हॅडंट हे एकच असतं, बरोबर आहे, एकच आहे. पण आपल्याला हॅवंट पाहिजे होता, हॅव नॉट पाहिजे होता. हॅव नॉट आणि हॅवंट हे एकच आहे, कळलं, यांचं कॉम्बिनेशन येते. सो आय होप तुम्हाला हे क्लिअर असेल. हे फक्त वाचूनच आपल्याला लगेच कळून जातं, बाकी सांगायची गरज नाही. सो आपलं फायनली आता जे प्रेझेंटेशन आहे ते संपलेलं आहे बाळा, संपून गेलेले. बस तुम्हाला आता काय करावं लागेल, जे फॉर्म्युला दिलेले त्याचा फॉलोअप घ्यावा लागेल, जे क्वेश्चन दिले त्याचा परत एकदा रिवाइज करा. आणि तुम्हाला जर क्वेश्चन प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर मेरे दोस्त मला तुम्ही DM करा, काही प्रॉब्लेम नाही, माझा नंबर तुमच्याकडे असेलच. ओके, चलो आता जास्त वेळ नाही घेत, डायरेक्ट जातो आणि अभ्यास करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. पेड कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये देतोय. अब मेरे दोस्त आपको क्या ही चाहिए. ओके, चलो थँक्यू सो मच. जय हिंद, वंदे मातरम. सबस्क्राईब करून ठेवा मात्र.